अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता शत्रुपीडा संपवून आनंदाची बातमी मिळेल यासाठीच हा संदेश तुझ्या समोर आला आहे. म्हणूनच तुझी भाग्याने निवड केली आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना, तुला दुःख देणाऱ्या, तुझा विश्वासघात करणाऱ्या लोकांना आता शिक्षा मिळणार आहे. त्यांचे भोग ते भोगणार आहेत. बाळा, तू फक्त शांत राहा, तुझ्यावरती संयम ठेव. कारण तुझ्या आतील जी आत्मशक्ती आहे, जो आत्मविश्वास आहे, संयम आहे, त्याला कधीही ढळू देऊ नको. मग परिस्थिती कोणतीही असो, कितीही बिकट असो. कारण जर तुझा एक निर्णय चुकीचा ठरला तर तुझे संपूर्ण जीवन बदलले जाईल. आणि जर तुझा एक निर्णय अचूक असेल तर तुझे जीवन पूर्ण बदलून जाणार आहे. तेव्हा बाळा, दोन्हीही बाबतीमध्ये तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. कारण हा संदेश तुमचे जीवन बदलण्यासाठीच तुमच्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नका. कारण स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा आम्ही काही संकेत तुम्हाला देत असतो, पण ते तुम्हाला योग्य वेळी ओळखण्याची गरज आहे. मग ते संकेत तुमचे भाग्य बदलणारे असू शकतात. तुमच्या आयुष्यात तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचे एखादे स्वप्न पूर्ण करणारे असू शकतात. तुमच्या कुटुंबातील एखादे मोठे स्वप्न, एखादे मोठे ध्येय पूर्ण करणारे असू शकतात. पण बाळा, तुम्हाला योग्य वेळी हे सर्व संकेत ओळखण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता भाग्यात चमत्कार होणार आहे. कारण ज्या चमत्काराची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत होता, आजपर्यंत जे काही दुःख सहन केले आहेस, त्या सर्वांमधून आता अलगद बाहेर येण्याची वेळ आली आहे. आता बाळा, सुखाची, आनंदाची, वैभवाची वेळ आली आहे. सर्व घेण्यास सज्ज हो. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्यासमोर तुम्ही आर्त मनाने साद घालून आम्हाला बोलवता, त्या क्षणी ही स्वामी माऊली तुझ्या समोर येते. बाळा, कधी कधी तुम्हाला असे वाटत असते की स्वामी माऊली तुमच्यापर्यंत आमची हाक जाते की नाही. असे नाही बाळा. तुझ्या आयुष्यामध्ये जे तुझे भोग आहेत ते पूर्णतः भोगल्याशिवाय तुला योग्य वेळी, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही सर्व काही देण्यासाठीच तुझ्यासमोर येत असतो. तेव्हा बाळा, आता तुझे हे दुःख आणि हे रडणे थांबव. कारण या क्षणानंतर तुझे पूर्ण आयुष्य बदलणार आहे. तुला जे काही इच्छित प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत. आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची आहे. बाळा, आता खचणे थांबव. आता हे मनातील नकारात्मक विचार थांबव आणि माघार घेणे थांबव. कारण तुला काहीतरी आता करून दाखवायचे आहे. या शत्रूंमुळे तुझे जीवन खूप दुःखी झाले आहे. पण बाळा, याच तुझ्या दुःखी मनाला उभारी आणण्यासाठी, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर खेचून आणण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, या मिळालेल्या संधीचे सोने कर. कारण यश तुझी वाट पाहत आहे. आनंदाचे क्षण तुझ्या दारामध्ये तुझी वाट पाहत आहेत. बाळा, आता चमत्कार घडणार आहे. डोळे बंद कर आणि आमचे स्मरण कर. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला आर्त मनाने साथ घालता, तेव्हा तेव्हा तुम्हाला न कळत तुमच्या आयुष्यातील खूप काही दुःख, संकटे तुमच्यापासून दूर गेलेली असतात. बाळा, आजपर्यंत खूप दुःख झेलले आहेस. आता फक्त आनंदाच्या बातमीची वेळ तुझ्या आयुष्यामध्ये आली आहे. तेव्हा बाळा, हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे जीवन खूप दुःखाने भरून गेले आणि तेव्हा तेव्हा तुमच्या भाग्याने तुमची साथ सोडली, पण आता यापुढे नाही. आता ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी सदैव उभी आहे. आता या स्वामी माऊलीने जर तुझा हात पकडला आहे, तेव्हा बाळा,
तुला कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही, कारण आता तू खंबीर आहेस. तू आत्मविश्वास तुझा खंबीर ठेवला आहेस. तुझ्यामध्ये संयम आहे. तुझ्यामध्ये आमच्यावरचा खूप प्रचंड विश्वास आहे. तेव्हा बाळा, आता घाबरू नकोस. येईल त्या प्रसंगाला धिटाने जिद्दीने सामोरे जा आणि तुझे आयुष्य घडवण्यात तू मग्न राहा. कारण इतर गोष्टींसाठी तुला खूप वेळ मिळत असतो. तुझ्या मनामध्ये नाही ते नकारात्मक विचार येत असतात, पण जेव्हा जेव्हा तू तुझ्या कार्यामध्ये संपूर्ण लक्ष एकाग्र करशील, तेव्हा या निरर्थक गोष्टीसाठी तुला वेळच मिळणार नाही. बाळा, आयुष्य तुझे आहे. तुला ते कसे घडवायचे आहे? चांगल्या विचाराने घडवायचे आहे, चांगले व्यक्तिमत्व घडवायचे आहे, की हे नकारात्मक विचार करून स्वतःचे व्यक्तिमत्व खराब करून घ्यायचे आहे? हे सर्वस्वी तुझा निर्णय आहे. कारण बाळा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वामी म्हणतात, आता रडू नको, कारण तुझ्यासोबत ही स्वामी माऊली आहे. तू प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने उचल, निशंक मनाने उचल. तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली आणि स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, आजचा दिवस तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण करणार आहे. तेव्हा बाळा, पाहून दुर्लक्ष करू नको, कारण तुझे चांगले कर्म आता तुझ्यासमोर आले आहे. या चांगल्या कर्माचे फळ आता मिळण्याची योग्य वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, ही संधी हातामधून गमावू नको, कारण तुझ्यासमोर जो सुंदर वर्तमान काळ उभा आहे. बाळा, या वर्तमान काळामध्ये तुझ्या भविष्यातील ते सुंदर स्वप्न, ध्येय सर्व काही लपले आहे. फक्त तुला गरज आहे ते शोधून काढायचे आहे. स्वामी म्हणतात, जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आले तरीही जर माझे अखंड नामस्मरण तुझ्यासोबत आहे, माझी निरपेक्ष भक्ती तुझ्यासोबत आहे, तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बाळा, आता घाबरतील ते तुझे शत्रू, तुझा विश्वासघात करणारे लोक आता घाबरतील. कारण आजपर्यंत खूप काही त्रास, दुःख सर्व काही तुला सहन करावे लागले आहे, फक्त याच लोकांमुळे. तेव्हा बाळा, तू आता यांची चिंता करू नको, कारण त्यांचे सर्व कर्म त्यांच्या समोर आले आहे. तेव्हा ते खूप तुला घाबरले आहेत. कारण जो दुसऱ्यांचे जेव्हा जेव्हा वाईट करेल, तेव्हा तेव्हा सर्व कर्मांचा हिसाब त्यांच्यासोबत देखील होणारच. हे फक्त तू निरंतर लक्षात ठेव, कारण तू तुझे कर्म चांगले करत राहा. तुला तुझ्या कर्माचे फळ चांगलेच मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावरती विश्वास आहे ना? मग बाळा, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती येऊ, कितीही तुझ्यासमोर बिकट परिस्थिती येऊ, डगमगायचे नाही, माघार घ्यायची नाही, खचायचे नाही. या स्वामी आईवर पूर्ण विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल खंबीरपणे पुढे टाकत राहायचे आहे, कारण विजय तुझा निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, आता रडायचे नाही, आता फक्त लढायचे आहे. या संकटाशी, या विश्वासघातकी लोकांशी, या सर्व शत्रूंशी तुला लढण्याची ताकद, तुला ते लढण्याचे बळ आता तुझ्यामध्ये दिले आहे. तेव्हा बाळा, आता घाबरण्याची गरज नाही. आता कुठलीही मनात शंका घेण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. कारण हा संदेश ऐकल्यानंतर चिंतामुक्त होणार आहेस. या क्षणापासून तुझे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. तुझ्या जीवनात सुख, शांती, समाधान येणार आहे. तुझ्या आर्थिक चिंता सर्व काही मिटवल्या जाणार आहेत. सर्व तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तुझी जी काही कामे अडकलेली आहेत बाळा, आता ती पूर्ण होणारी वेळ जवळ आली आहे. जेव्हा जेव्हा स्वतःला एकटे समजशील, जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यातील सर्व काही संपले आहे असे वाटत असेल, त्या क्षणी मनामध्ये एक तुझ्या असा काही आवाज तुला गुप्तरित्या ऐकू येईल, आणि तो आवाज असेल फक्त स्वामी माऊलींचा, की तो म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि याच शब्दाचे निरंतर स्मरण करत एक एक पाऊल आत्मविश्वासाने, जिद्दीने, संयमाने पुढे टाकत राहा. आणि मग पहा, तुझ्यासाठी अशक्य असे सर्व काही शक्य होणार आहे. बाळा, अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे ब्रीदवाक्य स्मरणात ठेव. कारण बाळा, आता तुझी शत्रुपीडा संपून आनंदाची बातमी मिळणारा हा संदेश जर तुझ्या समोर आला आहे,
तर बाळा, तुझ्या सेवेचे फळ आता तुला नक्कीच मिळणार आहे. म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र संदेश दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, तुझे दुःख, दारिद्र्य, सर्व काही तुझ्या आर्थिक चिंता मिटवणारा हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवणार आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.